पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर घाट रस्ते, धुके, धबधबे आणि शांतता यांचा असा संगम आहे, जिथे डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर वाटते. जिथे महादेव मोठ्या मंदिरात नाहीत, तर घनदाट जंगलाच्या कुशीत शांतपणे वसलेले आहेत आणि पावसाळ्यात जणू निसर्गच त्यांचा अभिषेक करत असतो. असे एक ठिकाण पुण्याजवळ आजही लपलेलं आहे. शहराच्या गर्दीपासून फार लांब न जाता पण तरीही पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जाणारं एक ठिकाण म्हणजे कोंडेश्वर मंदिर. मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसरात जांभवली गावाजवळ लपलेलं कोंडेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि खरं सांगायचं तर पुण्यापासून फक्त 45 ते 50 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण इतकं सुंदर असेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. शहर मागे पडत गेलं तसं आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं. गाड्यांची गर्दी कमी झाली, थंड हवा जाणवायला लागली आणि हळूहळू निसर्ग आपलं खरं रूप दाखवू लागला. कोंडेश्वरची एक खास गोष्ट म्हणजे इथे पोहोचण्यापूर्वीच प्रवास सुरू होत नाही, तर अनुभव सुरू होतो. रस्त्यात दिसणारे डोंगर, वळणावळणाचे घाट रस्ते, मध्येच दिसणारे छोटे मोठे धबधबे आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ, हे सगळं पाहताना कधी मंदिर जवळ आलं तेच कळत नाही. पावसाळ्यात तर इथलं रूपच बदलून जातं. अनेक ठिकाणी इतकं दाट धुके पसरलेलं असतं की समोरचा रस्ता क्षणभर दिसतो आणि पुढच्याच क्षणी धुक्यात गायब होतो. काही वेळा तर असं वाटतं की आपण एखाद्या जादुई दुनियेतून जात आहोत. आजूबाजूला फक्त हिरवळ, धुक्याची चादर आणि निसर्गाचं भारी रूप दिसत राहतं. याच रस्त्यावर अनेक छोटे मोठे धबधबेही पाहायला मिळतात. काही अगदी रस्त्याच्या कडेलाच असतात, तर काही डोंगरांच्या कुशीतून खाली कोसळताना दिसतात. त्यामुळे कोंडेश्वरपर्यंत पोहोचण्याआधीच हा प्रवास लक्षात राहणारा बनतो. मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर सर्वात आधी जाणवते ती इथली शांतता. पुण्यासारख्या धावपळीच्या शहरात एवढी शांतता फक्त इथेच अनुभवायला मिळेल. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं हे महादेवाचं मंदिर पाहिल्यावर आपोआपच मन शांत होतं. मंदिर फार मोठं नाही, पण त्याचं साधेपण आणि आजूबाजूचा निसर्ग हीच त्याची खरी ओळख आहे. काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर आणि त्याच्या भोवती पसरलेली हिरवळ, हे दृश्य खूप सुंदर वाटतं. इथली छान गोष्ट म्हणजे इथली शांतता. आजकाल अनेक ठिकाणी गेल्यावर गर्दी, गोंधळ आणि सततची धावपळ पाहायला मिळते, पण कोंडेश्वरमध्ये अजूनही ती शांतता तशीच टिकून आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही वेळ शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन निवांत बसायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी आहे. आजूबाजूला नजर टाकली की फक्त हिरवळ, उंच झाडं आणि डोंगरच डोंगर दिसतात. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर इतका हिरवागार होतो की आपण पुण्याजवळ आहोत की एखाद्या हिल स्टेशनवर असाच प्रश्न पडतो. निसर्ग आवडणारे, फोटो काढायला आवडणारे, लॉंग ड्राईव्ह करणारे किंवा फक्त शांत जागा शोधणारे, प्रत्येकाला हे ठिकाण नक्की आवडेल. म्हणूनच कोंडेश्वर मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, ही अशी जागा आहे जिथे निसर्ग, श्रद्धा आणि शांतता एकत्र अनुभवायला मिळते. आणि कधीकधी मोठ्या आणि भव्य देवस्थानांपेक्षा अशा शांत जंगलात लपलेल्या ठिकाणी देव जास्त जवळ असल्यासारखा वाटतो. जर हा प्रवास आणि कोंडेश्वरचा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सुंदर, कमी परिचित आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी आर पुणे सिटीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पुण्याजवळचं तुमचं सर्वात आवडतं शांत ठिकाण कोणतं.